मंडळी आपण लांजातनं चाललोय हे ओळखताच येत नाहीये. आणि मंडळी आता आलं चांदेराई गाव. आणि रत्नागिरी आल्यानंतर सर्वात पहिले काय जाणवतं ते म्हणजे इथली कडक जेव्हा कोकण दाखवायला आपल्या नातेवाईकांना आणतो किंवा मित्रमंडळींना आणतो त्यांनाही अशा ठिकाणी आवर्जून आणलं पाहिजे आपण. आणि वरती थोडं तूप पण टाकलं. सासूबाईंचा, माझा नाही, शिरा माझा नाही होत चांगला, सासूबाईंचा. चहा हवी? हो थोडीशी. बर पण मी नंतर देईन, आता नको. शिऱ्याबरोबर नाही. बर. वा छान आहे. या मंडळी चहा प्यायला. मगाशीच नाश्ता झालेला आहे. मस्त सकाळची वेळ आहे. आपलं हे सूर्यकिरणांनी न्हावून निघालेलं घर कोकणातलं आणि हा कडक चहा. तर मंडळी आपण लांजात आलोय आता आणि निघालोय रत्नागिरीला. एक साईडचा रस्ता बंद केलेला आहे. हे रेग्युलर चालूच असतं आणि गर्डर वगैरे लॉन्च करतात वरती पिअर कॅप्सवरती. तर बरं आहे, युद्ध पातळीवरती काम चालू आहे. मंडळी आपण लांजातनं चाललोय हे ओळखताच येत नाहीये. एवढं छान ब्रिजचं काम झालेलं आहे. म्हणजे इथे वरती स्लॅबचं पण काम झालेलं आहे. बस लवकरात लवकर पूर्ण झाला पाहिजे आणि चांगल्या क्वालिटीमध्ये पूर्ण झाला पाहिजे. मंडळी आता आपण देवली फाट्याला येऊन पोहोचलो आणि इथून आपण लेफ्ट मारल्यानंतर रत्नागिरीला हरचेरी मार्गे जाऊ शकतो. रस्त्याचं काम चाललंय बहुतेक इथे. तर मंडळी आता आपण पुनस गावातनं पास झालो आणि पुनस गावाच्या पुढे एक तिठा लागतो. त्याच्याकडे डावीकडे गेला तर पावसला जाईल आणि हा उजवीकडे जो खाली उतरतो तिथून आपण रत्नागिरीच्या दिशेला हरचेरी मार्गे जाऊ. इथे कसा घाट केलाय बघा उजव्या बाजूला. बहुतेक गणपती विसर्जन वगैरे असणार आहे. अरे समोरचं गाव बघा ते. राईट साइड, ऑन युअर राईट. काय दिसतंय? मस्त दिसतंय. हरचिरी आला. हरचेरी मस्त गाव आहे ना. अजून चित्रातलं गाव किंवा तर हरचिरी गावचं कोण कोण आहे किंवा तुमच्या ओळखीचं कोण असेल त्यांना हा व्हिडिओ लिंक पाठवा. तर म्हणजे दूर आपल्याला काजळी नदी दिसते जी हरचेरी आणि चांदेराई ही गावं त्या नदीवरती वसलेली आहेत. आणि त्या नदीच्या बाजूबाजूनेच हा रस्ता जातो ज्याच्यावरनं आता आपण जातो आहोत.
आणि म्हणजे आता आलं चांदेराई गाव, एकदम नदीच्या तीरावर वसलेलं. इथून ब्रिज आहे, तो क्रॉस केल्यानंतर आपण पोमेंडी मार्गे रत्नागिरीत दाखल होतो. रत्नागिरी इकडनं 20 किलोमीटर आहे, कुवारबाव 18, आणि अगदी या बाजूला नदी आहे. काय सुंदर आहे. आणि आता आपण हा ब्रिज क्रॉस करून पोमेंडीच्या दिशेनं जाऊया. ही नदी. आणि तुम्ही रात्री वगैरे याल ना इथे तर चांगला खूप छान रोषणाई असते. तर म्हणजे आता आपण पोमेंडी गावी आलोय. ते पण एक सुंदर गाव आहे नदीच्या काठी बसलेलं. आणि आता आपण रत्नागिरीच्या दिशेने कूच करूया. तर नमस्कार म्हणजे रत्नागिरी शहरात तुमचं स्वागत आहे. म्हणजे आता आपण एका नातेवाईकांकडे जातोय. आधी एका ब्लॉगमध्ये आपण त्यांच्या घरी गेलेलो. आधीचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला त्याची हिंट येईल. तर त्यांच्या घरी जाण्यापूर्वी आपण म्हटलं एकदा काही स्नॅक्स वगैरे आहेत ते घेऊया. तर इथून या रस्त्याने येतानाच हे आगाशे माठ आहे, तिथे थांबलो आणि तिथून काही गोष्टी विकत घेतल्या. आता आपण जाऊया त्यांच्या घरी, चला. आणि रत्नागिरी आल्यानंतर सर्वात पहिले काय जाणवतं ते म्हणजे इथली कडक कडक ऊन. ड्रेस घातल्यासारखं वाटतं. उगाच नाही कोणाच्या घरी. रात्री थंड वाटते. हो चला. तर म्हणजे आता आपण साळवी स्टॉपला आलोय. साळवी स्टॉपला आपल्याला हा रत्नागिरी आतखांबारा रोड बायपास हे करायचंय, क्रॉस करायचं, अपोजिट साईडला जायचंय. जोरदार काम चालू आहे इथे, नवीन हायवे बनतोय ना. पुढचा रस्ता पण असाच रफ असणार आहे. तर आपण रत्नागिरी सिटीमध्ये नाही जात आहोत, कारण की मग त्यांच्या घरी जायला ते वन वे करत सगळं जावं लागतं. म्हणून आपण हा बायपासने येतो. चला. म्हणजे तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण झाडगावात आहोत आता रत्नागिरीच्या. तर रुचिराची बहीण राहते इथे, साळवी आहेत ते, आणि त्यांच्या घरी आता जस्ट आपलं जेवण झालं दुपारचं. आणि म्हटलं इथला फेरफटका मारूया आजूबाजूचा. तर इथे झाडगावात जी जुनी घरं आहेत, म्हणजे एकंदरीतच रत्नागिरीतली जी जुनी घरं आहेत ना, जे वाडे वगैरे आहेत चिरेबंदी, ते अतिशय देखणे आहेत आणि पाहण्यासारखे आहेत. काही काही लोकांनी ते जतन केले आहेत, मेंटेन केले आहेत प्रॉपर, आणि काही काहींची पडझड झालेली आहे. बट ठीक आहे, पण जे काही बघायला मिळतं ते अतिशय सुंदर आहे. तर म्हणजे आता आपण टिळक आळीमध्ये आहोत. आणि तुम्ही हा इथला परिसर बघा ना, काही नवीन बंगले आहेत, काही ही जुने वाडे आहेत. सुंदर आहे इथला.
मंडळी, रत्नागिरी शहराला अतिशय दैदिप्यमान इतिहास लाभलेला आहे. त्याच इतिहासाचं साक्षी देणारं एक असं व्यक्तिमत्व म्हणजेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. लोकमान्य टिळकांचा जन्म या वास्तूमध्ये झाला आणि या वास्तूचं आता संग्रहालय म्हणून जतन केलं जातं. ते आपण बघून येऊया. म्हणजे गेटमधनं आतमध्ये प्रवेश केला केल्यास डाव्या बाजूला आपल्याला हे म्युरल दिसतं आणि त्याचसोबत लोकमान्यांचा एक सुंदर पुतळा इथे दिसतो छत्रीखाली. आता मीच त्यांना विचारलं की आतमध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड वगैरे आहे का, तर ते नाही म्हणालेत. व्हिडिओ शूटिंग आतमध्ये अलाउड नाही आहे, पण हे सगळ्यांसाठी खुलं आहे. कोणी येऊन इथे हे सगळं वास्तुसंग्रहालय पाहू शकतं. तर आपण आत जाऊन बघणार आहोत आणि बाहेर आल्यावर मी तुम्हाला सांगतो. तर म्हणजे हे वस्तुसंग्रहालय किंवा टिळकांचं मूळ जन्मस्थान जे आहे ती वास्तू बघून मी जस्ट बाहेर आलो आहे. मागच्या बाजूला उभा आहे. खूप छान वाटतं आहे. ॲक्च्युली पहिल्यांदाच आलो आहे. इतकी वर्ष मी रत्नागिरीत येतो आहे, ह्याची लाज वाटते की मी पहिल्यांदाच आलो आहे हे सांगायला. तर खूप छान जागा आहे. जर तुम्ही रत्नागिरीत असाल तर थोडा अर्धा तास पण नाही लागणार हे पूर्ण वस्तुसंग्रहालय बघायला तुम्हाला आणि ही जागा बघायला. मुळात या जागेवर तुम्ही आलं पाहिजे. एकतर निशुल्क आहे आणि लोकमान्य टिळक जरी ते दापोलीचे असते, टिळक कुटुंब, तरी त्यांचा जन्म इथे झाला आहे रत्नागिरीत. 10 वर्ष त्यांची बालपणाची गेलेली आहेत. त्यानंतर ते पुण्याला गेले आणि पुण्याला त्यांनी काय केलं हे अख्ख्या जगाला माहिती आहे. पण त्या महापुरुषाच्या चारित्र्याची सुरुवात या रत्नागिरीमध्ये, आपल्या रत्नागिरीमध्ये झाली आणि त्यामुळे या स्थानाला भेट देणं हे अतिशय गरजेचं होऊन जातं. तर म्हणजे रत्नागिरीत जेव्हा आपण याल तेव्हा या ठिकाणाला आवर्जून भेट द्या. आणि तुम्ही पाहू शकता या वाड्याच्या मागच्या बाजूला जी जागा आहे तिथे खूप छान असं सुशोभीकरण आणि वॉकिंग पाथ वगैरे केलेलं आहे. आय गेस इथे वॉशरूम्स वगैरे बनवता आहेत. खूप चांगलं इथलं डेव्हलपमेंट चालू आहे आणि इथून एक स्ट्रोल करायला आफ्टरनूनचा काही हरकत नाही. मी पण मगाशीच जेवलो आहे, तुम्ही पाहिलं. तर त्यानंतर अशा ठिकाणी आपण येऊन फेरफटका मारायला खूप छान जागा आहे. खूप छान अशी झाडं लावलेली आहेत तिथे, मस्त वाटतंय. आणि मुळात म्हणजे ही जी जुनी आणि नवीन घरं ही एका पद्धतीने रिस्टोअर केलेली आहेत. त्यामुळे त्यांची रंगसंगती वगैरे बघून आहे ना, एक मनाला एक शांतता मिळते, एक आल्हाददायी वातावरण तयार होतं. हे बघा, खूप छान बाग केली हो. यायला पाहिजे इथे. आणि स्मारकाला भेट देण्यासाठी तर याच, पण ही बाग बघायला तर याच. वा. आता संध्याकाळचे 4:30 होत आलेत, तरी पण इथे मस्त शांतता आहे. मस्त आहे. आणि या बागेच्या मधोमध एक ओपन एअर ऑडिटोरियम आहे. वा. इथे काहीतरी परफॉर्म होताना बघून किती छान वाटत असेल अशा या निसर्गरम्य वातावरणामध्ये. वाव. आणि
तिथे जो सूर्यप्रकाशामध्ये न्हावून निघालेला टेकांचा वाडा. तर मंडळी, दुपारच्या वेळेला असं मस्तपैकी जेवण जेवल्यानंतर असा छान ठिकाणी वेळ गेला ना माझा, खूप छान. मी मगाशी पण म्हटलं आणि पुन्हा सांगतो, अशा ठिकाणी आपण आवर्जून भेट दिली पाहिजे. मी आता चौकशी केली इथल्या काकांची. ते म्हणाले की जे आपण गार्डन पाहिलं मागचं ते हल्लीच तयार केलेलं आहे आणि तिथे असं काही कार्यक्रम वगैरे झाले नाहीत. तर जर कोणी करणार असेल तर तुमच्यासाठी व्हेन्यू तुम्ही बघून घेतला आहे, खूप छान आहे. जेव्हा कोकण दाखवायला आपल्या नातेवाईकांना आणतो किंवा मित्रमंडळींना आणतो, त्यांनाही अशा ठिकाणी आवर्जून आणलं पाहिजे आपण, जेणेकरून कोकण फक्त निसर्गदृष्ट्या संपन्न आहे असं नाही, तो विचारवंतांचा कोकण आहे आणि देशाला नेतृत्व देणाऱ्यांचा कोकण आहे, हे सुद्धा आपल्याला त्यांना दाखवता आलंच पाहिजे. तर म्हणजे आपण या भागात इथेच थांबूया. या पुढचा आमचा जो प्रवास आहे तो तुम्हाला पुढच्या भागात बघायला मिळेल. काय व्ह्यू आहे यार इकडनं, ऑसम, एस्पेशली विथ दिस लाईट. हा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल आपले आभार. जर आवडला असेल तर आपल्या प्रतिक्रिया खाली कमेंट करा, तसेच लाईक करून शेअर सुद्धा करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.